नमस्कार प्रेक्षको. आज आपण नवनाथ भक्तीचा अध्याय 17वा पाहणार आहोत. जालिंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट कशी झाली हे आपण या अध्यायात पाहणार आहोत. मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायावर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारले की तू जालिंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकली आहेस, ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखवण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठवले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालिंदर महाराजास कुपाबाहेर काढतोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली, महाराज, या बाबतीत मलाच काहीच माहिती नाहीये. मी सर्वस्वी तुम्हा शरण आहे. माता, पिता, गुरु, त्राता सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा आपला संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे, असे राजाने अतिलीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सांगितले, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो. प्रथम तू असे कर की सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड या धातूंचे 5 तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपायास पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलवून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितली. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व खर्च करून सोन्याचे, रुपयाचे, तांब्याचे, पितळेचे, लोखंडेचे असे गोपीचंद राजाचे 5 पुतळे तयार केले. नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरूस पुरून टाकले होते तिथे गेला. तिथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवला. त्यावेळी राजास सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालिंदर गुरुने तुला नाव वगैरे विचारतात, तू ते नाव सांगून चपळतेने बाहेर निघ. हे ऐकून राजाने त्याच्या हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लावली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला. आतून ध्वनी निघाला, खाचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालिंदरनाथांना क्रोधाग्नी भडकून गेला. तो म्हणाला, गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जा. असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे 4 पुतळे जालिंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले. शेवटी कानिफाच्या आज्ञेनुसार गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला. तो आवाज ऐकून जालिंदरनाथाने विचारले, माझ्या क्रोधावडनावळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे आता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट. यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे यात संशय नाही. यास्तव आता राजास अमर करून असा जालिंदरनाथाचा विचार करून त्याने राजास विचारले, अद्यापव तू खणीत आहेस, तस्मास तू आहेस तरी कोण मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाने नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी, मी बालक कानिफा आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे. म्हणून गोपीचंद राजा खाच उकरून आपल्यास बाहेर काढण्याचा तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला, गोपीचंद राजा अद्यापयोपवती जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो, असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली. बहुत दिवस खाड्या झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्या घावा घालून तेव्हा आतून शब्द निघाला, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा. मग जालिंदरनाथाने चक्रास्त्र जपून वस्त्रास्त्र काढून घेतले. तो माती दोह बाजूला झाली. नंतर गुरुशिष्यांची नजरानजर झाली. त्यावेळेस कानिफाचा कंठ सदद्वित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागले. मग जालिंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले, या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालिंदरनाथाच्या पायावर मस्तक ठेविले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवला आणि आशीर्वाद दिला, प्रळयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा. मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज,
लोभ्याच्या द्रव ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्यांची काठी नाहीशी झाल्यावर तो असा चिंतेत पडून खिन्न होतो. तद्वत 11 वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती ही भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा लागल्या होत्या. हे पाहून जालिंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले. नंतर जालिंदर गोपीचंदाच्या मुखातून हात फिरवून त्यास म्हटले, तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते सांग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते सांग, मी देण्यास तयार आहे. राजवैभव भोगावयाचे असेल तर बोल. योगमार्ग पाहायचा असेल तर सांग, मी तुझ्या मनीमर्जीनुसार मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे, पण राजवैभव चिरकाल राहणार नाही. हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले. त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले, राजवैभव शाश्वत नाही. जालिंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीवी आहे. आज 11 वर्षापर्यंत पुरून राहिला असता जशाच्या तसाच कायम. याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमताबगाप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची. याच्यापुढे राजाचीही काय प्रौढी. तर आपण आता हे अप्रतिम वैराग्य वैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार आहे, असे त्याने मनाचा गृह केला. करून जालिंदरनाथास सांगितले, गुरु महाराज, पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकता जालिंदरनाथाने त्याची पाठ थोपवून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास अनाहत केले. त्यावेळी राजा संसारातील सर्व अशाश्वत व नाशवंत दिसू लागले. मग राजाने वडाची याची काढून जटास लावला, कौपीन म्हणजेच लंगोटी परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंठ अंगावर घेतली, शिंगी वाजवली, कुबडी फावडी हातात घेऊन नाथपंथी म्हणवले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेऊन गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला. गोपीचंद राजा वैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतपुरातील राजस्त्रियास समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालिंदरनाथाने राजास तपश्चर्येत जावयास सांगितले. त्यावेळी राजास उपदेश केला, आपल्या 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागावयाची आहे. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी, माई भिक्षा घाल असे प्रत्येकीच म्हणावे. अशा रीतीने भिक्षेची मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे. मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास गेला. राजास त्या स्त्रिया दुःखास भरती आली. त्यावेळी त्यांना इकडे रडे लोटले की त्या झालेल्या कल्लोळामुळे ब्रह्मांड हलकवून गेले. राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दुसह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करिता अशा साऱ्या स्त्रियांनी एकामागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकले. त्यांची प्रार्थना करू लागल्या की ईश्वर सत्तेने जे व्हायचे होते ते झाले, पण आता तेथेच राहून योगमार्ग चालवावा, कोठेतरी दूर जाऊ नका. आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू. हुकूम कराल ते पर्ण कुटिका बांधून देऊ. येथे खुशाल राहावे. आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला, पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही. उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले. परंतु मोहपाशाने गोवून टाकलेल्या स्त्रियांना दूर जावेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी कुबडे ह्या मजेशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुन्हा असे काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल. कुबडी व फावडे या दोन्ही बाजूंनी मला निसतील. दोन्ही पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी करावयास तयार असतील. घरोघरी माझी आई बापे, भाऊ बहिणी असतील. ती मजावर पूर्ण लोभ करतील. कंदमुळाची गोडी शद्रसन्नाहून विशेष लागेल. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करेन. सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत, त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी बुचरी या दोन आदेह विधेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष
लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीची मी भूषण मिरवीन. असा बरा संवाद झाल्यानंतर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटाव्यास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना माराव्यास उगारली. ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही घ्या भिक्षा. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालिंदरनाथांनी नाथाकडे गेले व झालेला सर्व मजकूर त्यास सांगितला. मागाहून मैनावती ताबडतोब आली. तिनेही तसेच सांगितले. मग 3 दिवसांपर्यंत राजा जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरी उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमात जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून 12 वर्षे तप करायची आज्ञा केली. त्या क्षणी गोपीचंद तिकडे जाव्यास निघाला. राजास बोलवायचा कोस 2 कोसपर्यंत कानिफा, जालिंदर वर प्रधानादी लहान थोर पुष्कर मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखातून बुडून गेले. राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता. त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसवले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालिंदरनाथांनी केला आणि प्रधान, सरदार आदी करून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुसार सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रिया समाधान केले आणि मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहाव्यास सांगितले. नवनाथ भक्तिसार अध्याय 17 संपूर्ण. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.